मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षण संबंधी लढा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारताची राज्यघटना, भारताचे संविधान, खरंच राज्यघटनेला धरून, संविधानाला धरून आरक्षण देण्यात येऊ शकतं का? किंवा संविधानाच्या विरोधातच जाऊन घटनादुरुस्ती करूनच आरक्षण द्यावं लागेल? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मराठा आरक्षण संबंधी आज मला आठवलं. आंबेडकर साहेब म्हणाले की कधी संविधान हे वाईट असेल आणि माणसं चांगले असतील तर परिणाम चांगला होईल, परंतु संविधान हे चांगलं असेल आणि माणसं वाईट असतील तर परिणाम वाईटच होईल. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील मान्य केलं, शेवटी माणसावर अवलंबून आहे की माणसं वाईट आहेत की चांगले आहेत. आता घटनादुरुस्ती करावं लागेल, संविधान मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी बदलावं लागेल. भारताचे संविधान हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मानवच होते, महामानव होते, वंदन आहे त्यांना. परंतु भारताचं संविधान काही देवाने लिहिलं नाही की एखादा दैवी माणसाने ते लिहिलेलं नाही आहे, ते महामानवाने लिहिलेलं आहे, हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवा. आणि माणसांसाठी एखादी गोष्ट केलेली असते तर तिच्यामध्ये माणसांनी बदल देखील करायचा असतो. इंदिरा गांधींनी एमर्जन्सी लावली किंवा इंदिरा गांधींचा जो कार्यकाळ होता त्यामध्ये विरोधकांनी अनेक आरोप इंदिरा गांधींवर केले की त्यांनी घटनादुरुस्ती केली, भारताचं संविधान बरंचसं बदललं. मला एवढं प्रश्न करायचा ह्या शासनकर्त्यांना, ह्या राज्यकर्त्यांना, कधी आरक्षण कायम ठेवण्यासाठी तुम्ही घटनेमध्ये बदल करू शकता. स्वतःचं राजकारण जिवंत राहावं म्हणून आरक्षणाचा मुद्दा तुम्ही भिजवत ठेवू शकता, त्याची घोंगडी भिजवत ठेवू शकता. संविधानाला देखील, संविधानामध्ये स्वतःच्या राजकीय फायद्याचे बदल तुम्ही करू शकता. कायदे तुम्ही संसदेद्वारे पारित करू शकता. अनेक राजकारण्यांनी, श्रीमती इंदिरा गांधी असतील, भाजपचे लोक असतील, मला पुन्हा एकावर बोट करायचं नाही आहे, परंतु आरक्षणाचा मुद्दा तुम्ही तो चालूच ठेवला, तो घटनेच्या आधारित असू शकतो, तर एका मोठ्या व्यापक समाजाला 6-7-8 कोटी ज्याची संख्या आहे तो समाज आरक्षणापासून वंचित आहे. 8 कोटी लोकांना न्याय आणि हक्क देण्यासाठी तुम्ही घटनादुरुस्ती करू शकत नाही का? 8 कोटी लोकांपेक्षा, त्यांच्या हक्क आणि अधिकारापेक्षा भारतीय संविधान जे आहे ते निश्चित त्याचा मान सन्मान आहे आणि ते जवळपास भारताची लोकसंख्या 150 कोटी झाली असेल त्याचं ते संविधान आहे. परंतु या 8 कोटी जनतेला न्याय देण्यासाठी निश्चितच घटनादुरुस्ती होऊ शकते. घटनादुरुस्ती करायची वेळ पडली तर करा. 50% वर आरक्षणाची अट जी घालून